हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे बिहारी स्टाईलमध्ये आंब्याचं लोणचं करणार आहोत। भरलेलं लोणचं आहे, खूप मस्त टेस्टी आणि झटपट होतं। अवघ्या 4 दिवसांमध्ये तुम्ही बघू शकता आपलं आंब्याचं लोणचं किती मस्त झालेलं आहे। कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। लोणचं करण्यासाठी मार्केटला गेले आणि अर्धा किलो आंबे घेतले, कट करून घेतले, घरी येऊन स्वच्छ धुतले, त्याला मीठ लावलं आणि 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले। आता कडक ऊन पडत नाही, हलकासा ऊन येतं, त्याच्यामध्ये 2 ते 3 तास वाळवून घेतले। दुसऱ्या दिवशी पुन्हा इथे मी हळद आणि मीठ लावून आंब्याला ठेवून देते। पूर्ण रात्र आपल्याला ठेवून द्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही त्याला किती पाणी सुटलेलं आहे। हळद आणि मीठ लावल्यानंतर काय होतं ना, आंब्यामध्ये छान मुरलं जातं ते। आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत आणि एका ताटामध्ये काढून ते आपण रुंद करून घ्यायचं आहे। इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे कडक उन्हामध्ये मला 2 दिवस वाळवून घ्यायचं आहे, तर आपण हे वाळवून घेऊया। इथे मी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। मेथी दाणे जास्त घ्यायचे नाहीये, त्याने कडू होते, कडवटपणा येतो लोणच्याला। 2 चमचा इथे धणे घेतलेले आहेत। जिरं आणि बडीशोप हे सुद्धा मी 2-2 चमचा घेतलेला आहे। आता हे काय करायचं, आपल्याला मिक्स करायचं आणि गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। गॅस चालू करून घेतलेला आहे आणि मंद ह्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मस्त भाजले गेले। गॅस बंद करते, हलकेसे थंड करते आणि हे मिक्सरला वाटून घेते। 2 दिवस इथे मी आंबे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत। आता इथे आपण जे भाजून जे मसाला केलेला आहे, बडीशोप, धणे, जिरं आणि मेथी हे वाटून त्याच्यामध्ये टाकून घेते। ही राई आहे जी रेग्युलर आपण घरामध्ये वापरतो ना, तीच राई घेऊन मी हलकीशी भाजून घेतले आणि ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे। एकदम वाटायचे नाही आहेत, बारीक करायचे नाही आहेत। मिक्सर आपला चालू बंद करून त्याच्या डाळ्या तयार करून घ्यायचे आहेत। आता हे याच्यामध्ये टाकून घेते। त्यामध्ये मी मसाला टाकून घेते। 4 चमचा इथे मी मसाला टाकून घेणार आहे आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपल्याला लोणच्याला जसं मीठ लागणार आहे ते अंदाजानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे जवळजवळ मी 3 ते 4 मोठे चमचे होतील एवढा मीठ टाकून घेतलेला आहे आणि हे मिक्स करायचं आहे। मसाला मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचे। तेल भरभरून टाकायचं नाही, आपला मसाला जेवढा ओला होईल ना एवढंच टाकायचं आहे। आता मी मिक्स करून घेते, लागलंच तर थोडं तेल टाकून घेणार आहे। मसाला आपण छान असं तेल टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आंब्याला छान असं लागला पाहिजे, असं व्यवस्थित दाबून त्याला लावून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय इथे बघा, आंब्याला आपल्या सर्व बाजूनी कसं मसाला घट्ट बसलेला आहे, छान लागलेला आहे। दिसतंय तुम्हाला? असं छान त्याला लागायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण करू शकतो। तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही मसाला वेगळा करू शकताय आणि मग प्रत्येक फोडीला घेऊन दाबून तुम्ही ते लावू शकताय। आता हे मी असंच ठेवून देणार आहे आणि ह्याच्यावरती फडकं बांधून 2 ते 3 दिवस उन्हामध्ये मुरत ठेवणार आहे। तर इथे मी व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे आणि ह्याला असं बांधून घेणार आहे। पातळ कपडा घ्यायचा जेणेकरून ऊन आतमध्ये व्यवस्थित लागायला पाहिजे। इथे बघा, अशा पद्धतीने बांधून घेऊन उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ठेवून घेणार आहे। दररोज 1 ते 1.5 तास इथे आपण हे आंबा आपल्याला उन्हामध्ये ठेवलेला आहे। कपडा बांधूनच ठेवायचं। खूप छान मुरलेला आहे आणि टेस्टी झालेला आहे। तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।